मुंबईत पीओपीच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावातच करावं अशी भूमिका प्रशासनानं घेतली। मात्र मोठ्या मूर्तींचं कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करणं शक्य नाहीये। प्रशासनानं अजून भूमिका घेतली नाहीये, त्यामुळे पीओपी मूर्तीकरांनी आणि मंडळांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। अहिल्यानगर शहरातल्या काही भागामध्ये असलेल्या अतिक्रमणांविरोधात आमदार संग्राम जगताप यांनी मनपा आयुक्तांच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं। जगताप यांनी शहरातल्या मनपा आयुक्तांना चांगलंच धारेवर दिलं। या आंदोलनानंतर मनपानं शहरातली अतिक्रमणं हटवण्यास सुरुवात केली। आजपासून 12वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात होतीये। राज्यभरामध्ये 15,05,037 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। कॉपीमुक्त वातावरणामध्ये परीक्षा पार पडावी यासाठी प्रशासनाकडून विशेष भरारी पथकं नेमण्यात आली। आरटी प्रवेशाची सोडत जाहीर करण्यात आली आहे। शिक्षण विभागाचे अधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांची उपस्थितीत ही सोडत काढली। या सोडतीमध्ये प्रवेश जाहीर झालेल्या मुलांची माहिती त्यांच्या पालकांना मेसेजद्वारे 14 फेब्रुवारीपासून पाठवण्यात येणार आहे। वाशिमच्या साखरा जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले। शाळेतल्या 68 विद्यार्थी एनएमएमएस परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेत, त्यामुळे शाळेचा बहुमान उंचावलाय। वडाळा ते कासारवडवली आणि कासारवडवली ते गायमुख या 2 मार्गिकांवरील 10 स्टेशन दरम्यान वर्षाअखेर मेट्रो धावणार आहे। कॅडबरी जंक्शन ते गायमुख मार्गावरील मेट्रो धावणार असल्याची माहिती। अमरावतीच्या चिखलदऱ्यातील स्कायवॉकच्या कामाला आता सुरुवात झाली आहे। जगातला तिसरा आणि भारतातला पहिला स्कायवॉक हा चिखलदऱ्यामध्ये तयार होतोय। वन विभागाच्या जाचकाटींमुळे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून हा स्कायवॉकचं काम बंद पडलेलं होतं। कल्याणमधल्या निळजे उड्डाणपुलाचं कामही पूर्ण झालंय। शिळफाटा महामार्ग आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी 5 फेब्रुवारीपासून शिळफाटा महामार्ग वाहतुकीसाठी बंद केलेला होता। मुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होताना पाहायला मिळतेय। वाढत्या उन्हाळ्यामुळे आणि वाऱ्याच्या बदलत्या स्थितीमुळे हवेचा खालावलेला दर्जा आता सुधारतोय। गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या काही भागातला हवेचा दर्जा समाधानकारक श्रेणीत नोंदवण्यात आला। दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 88,000 रुपयांवर गेलेत। मुंबईतल्या झवेरी बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा घाऊक भाव हा 85,000वर गेलाय। गुंतवणूकदार सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळल्यामुळे जागतिक पातळीवर सोन्याच्या भावात तेजी निर्माण झाली। नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचं काम वेगानं सुरू आहे। दुसऱ्या टप्प्यातील कामाला नुकतीच सुरुवात झाली। यासाठी चाळी सध्या रिक्त केल्या जातात। दरम्यान डिसेंबरपर्यंत घराचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरमध्ये 60 ठिकाणी व्यापारी केंद्र उभारले जाणार आहेत। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं त्याचा आराखडा तयार केलाय। यामध्ये बीकेसी, वडाळा, खारघर, वरळी भोई, सरविरार आणि गोरेगाव फिल्म सिटी परिसरात ही 7 केंद्र उभारली जातील। बीकेसी बुलेटिन स्थानकावर 10 हेक्टर जागेवर मिक्स यूज पद्धतीनं विकास केला जाणार आहे। यामध्ये रिव्हरफ्रंट, रिटेल आणि रेसिडेन्शियल जागा तयार केल्या जाणार आहेत। त्यासाठीचा आराखडा MMRDAनं तयार केला आहे। नवी मुंबईच्या विमानतळाजवळ ऑरोसिटी विकसित केली जाणार आहे आणि त्यासाठी 270 हेक्टर जागेचा वापर होणार आहे। यामध्ये 5 स्टार हॉटेल, मनोरंजन केंद्र आणि समुद्राजवळ बंदरही उभारले जाणार आहे। कुर्ला आणि वरळीतल्या 17 हेक्टर जागेचा विकास केला जाणार आहे। कुर्ल्यातल्या 10.5 हेक्टर तर वरळीतल्या 6.5 जमिनींवर हॉटेल्स, हॉस्पिटल, मनोरंजन हब, रहिवासी व्यावसायिक जागांचा समावेश आहे। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग विरोधात सांगलीतल्या बाधित शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना रक्तानं पत्र लिहिलं आहे। सांगलीच्या बुधगाव इथल्या 100हून अधिक शेतकऱ्यांचे टिकाव जमीन क्षेत्र या महामार्गामुळे बाधित होणार आहे। त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली। पंढरपुरातल्या नातेपुते नगरपंचायतीनं तयार केलेला विकास आराखडा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। सोलापूर कार्याध्यक्ष अक्षय भांड यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे याबाबतची मागणी केली। नागरिकांना विश्वासात न घेता आराखडा तयार केल्यानं आराखडा रद्द करण्याची मागणी केली आहे। सांगली जिल्ह्यात येत्या 6 महिन्यात मोठा प्रकल्प उभारू अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली। त्याचबरोबर सांगलीतल्या हळदीचं उपकेंद्र देखील उभारलं जाईल अशी घोषणा सामंतांनी। मुंबईत पर्यावरण विभाग सर्वसमावेशक आराखडा तयार करणार आहे। नद्या आणि तलावात सांडपाणी मिसळू नये आणि सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी हा आराखडा तयार केला जाणार आहे। त्यासाठी तांत्रिक कक्षाची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केली। भंडाऱ्यातल्या नाकाडोंगरीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। परिसरातल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन झालं। यावेळी शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले। नांदेडमध्ये जलजीवन मिशनची कामं अर्धवट असल्यानं नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। पाणी मिळत नसल्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली। पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास न्यावी, संबंधित कंत्राटदाराची चौकशी करावी अशीही मागणी करण्यात आली।
राज्यातल्या कंत्राटदारांच्या विविध संघटनांनी सरकारविरुद्ध एल्गार पुकारला। कंत्राटदारांची कोटींची देयकं थकीत आहेत, त्यामुळे कंत्राटदार आर्थिक संकटात सापडलेत। त्यांनी 1 मार्चपासून काम बंद आंदोलनाचा इशारा। शिर्डीत ग्रामस्थांनी मशाल मोर्चा काढला। दुहेरी हत्याकांडाच्या निषेधात ग्रामस्थांनी मोर्चा काढला। साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची हत्या झाली होती, त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले होते। पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या 55 माजी संचालक आणि 15 अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली। कारखान्यातून 10,45,00,000 रुपयांचा नियमबाह्य ॲडव्हान्स वाटप केल्याचा माजी संचालकांवर ठपका ठेवण्यात आलाय। 15 दिवसात याबाबत स्पष्टीकरण न दिल्यास संबंधितांवर कारवाई होणार। अकोल्याचे ज्येष्ठ नेते विजय मालोकरांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केलाय। मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मालोकरांनी हा प्रवेश केला। मालोकरांच्या पक्ष प्रवेशामुळे अकोल्यातल्या भाजपला धक्का बसलाय। अकोल्यात शिवसेना शिंदे पक्षात मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग सुरू आहे। गेल्या अनेक महिन्यात पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्यामुळे अकोल्यात शिवसेना ठाकरे पक्षाला मोठी आता गळती लागली आहे। अलिबागमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका परिसंवादाचं आयोजन केलं होतं। यावेळी कोकण कृषी विद्यापीठातल्या संशोधनाचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली। त्यामुळे कृषी मंत्र्यांनी शेतकरी यांच्यामध्ये समन्वय वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश कृषी विभागाला दिले। येवल्यात कोबीला 50 पैसे प्रति किलो इतका नीचांकी दर मिळतोय। त्यात त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेतात शेळ्या मेंढ्या सोडून दिल्या। शेतकऱ्यांना 1 एकर क्षेत्रात कोबी पिकाची लागवड केली, त्यासाठी त्याला 25,000 रुपयांचा खर्च आला। रायगडमध्ये यंदा हमीभाव भात खरेदी केंद्रावर भात विक्री कमी झाली आहे। भाताचा भरघोस पीक आलेलं असताना दर कमी मिळाले, त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली। आतापर्यंत 28 केंद्रांवर 3,69,000 क्विंटल भात खरेदी झाली। सोयाबीन उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे। सोयाबीन खरेदीला राज्यात 24 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे। केंद्र सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। नंदुरबारमध्ये वीज पुरवठा विस्कळीत झाला। शेतकरी रब्बी हंगामाच्या मशागतीमध्ये लागलेले असताना योग्य दाबानं आणि पुरेसा वीज पुरवठा होत नाहीये, त्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली। शेतकरी चिंतेत आहेत। मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं महाकुंभमेळ्याला भेट दिली। यावेळी प्राजक्ता माळीनं पवित्र स्नान केलं। महाकुंभमेळ्यातला सुखद अनुभव प्राजक्ता माळीनं सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे शेअर केलाय। जालन्यातल्या अनवामध्ये माघ उत्सवाची 300 वर्षांची परंपरा कायम आहे। माघ उत्सवानिमित्तानं भगवान पांडुरंगाची रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली आणि या मिरवणुकीला हजारो भक्तांनी हजेरी लावली। सोलापुरातला वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीनं गुरु प्रतिपदेला पालखी सोहळ्याचं आयोजन केलंय आणि स्वामी भक्तांच्या उपस्थितीमध्ये दिंड्यांसह पालखी सोहळा आयोजित केलाय। त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना पालखी सोहळ्याचा लाभ घेण्याचं आवाहन मंदिर समितीच्या वतीने सोलापुरातल्या गेनसिद्ध मंदिर परिसरात विकासासाठी 50 लाखांचा निधी देण्यात आला। गेनसिद्ध महाराज यांच्या कळसारोहण समारंभ पार पडला। यावेळी या मंदिर परिसराच्या विकासासाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी निधी देण्याची घोषणा केली। धारातीर्थ मोहिमेची आज रायगड किल्ल्यावर सांगता होणार आहे। यावेळी संभाजी भिडे सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठ इथल्या समाधीचं दर्शन घेऊन 7 फेब्रुवारीला पदयात्रा मोहिमेला सुरुवात झाली होती। अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यात मळसूर इथं सोपीनाथ महाराजांचं प्राचीन मंदिर आहे आणि सोपीनाथ महाराजांच्या यात्रेच्या दिवशी निखाऱ्यांवरून चालण्याची शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे। सोलापुरात एका व्यक्तीनं ऑनलाईन जुगारानं कर्ज झाल्यानं त्याच्या चुलत भावाच्या घरात चोरी केल्याची घटना घडली। कर्जाची परतफेड करण्यासाठी या व्यक्तीनं त्याच्या भावाच्या घरातून सोन्याचे चांदीचे दागिने लंपास केले। त्यानंतर हे सर्व दागिने विकण्यासाठी तो जात असताना त्याला अटक केली। पुणे विद्यापीठात उंदरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। उंदरांनी घेतलेल्या चाव्यांमध्ये 2 विद्यार्थी जखमी झाल्याचा आरोप वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांनी केलाय। उंदराचा बंदोबस्त करा, तसंच अन्यथा आंदोलन करणार असा इशाराही दिला। कल्याण लैंगिक अत्याचार आणि हत्ये प्रकरणात एक मोठी अपडेट आली आहे। आरोपी विशाल गवळी मनोरुग्ण नसल्याचं स्पष्ट झालंय। पोलिसांनी कुठलेही पुरावे मिळाले नसल्याची माहिती दिली आहे आणि पोलिसांनी ठाणे मनोरुग्णालयामध्ये आणि अन्य रुग्णालयांकडून ही माहिती मिळवली।
दौंड तालुक्यात यवतमध्ये घरफोड करून दहशत माजवणाऱ्या टोळीला यवत पोलिसांनी अटक केली। या प्रकरणातल्या चोरट्यांकडून तब्बल 12,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। खासगी जहाजेवर काम करणारा धुळ्यातला तरुण बेपत्ता झाला। यश देवरे असे या तरुणाचं नाव आहे। ओमानजवळच्या समुद्रात पडून तरुण बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या कंपनीनं दिली। मात्र याबाबत विचारणा केल्यावर कंपनीनं उडवाउडवीची उत्तरं दिल्याची तक्रार यशच्या कुटुंबियांनी केली। स्वस्तात सोनं देण्याचा आमिष दाखवून रायगडमधल्या व्यापाऱ्याकडून 1.5 कोटी रुपये लुटल्याची घटना घडली। या दरोडेखोरांच्या टोळीमध्ये चक्क पोलिसांचा सहभाग असल्याचं तपासात उघड झालं। दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी 4घांना बेड्या ठोकल्या। कोल्हापुरातल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये बनावट नियुक्तीपत्र बनवणाऱ्या टोळीला अटक झाली आहे। या टोळीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या सह्यांचे बनावट नियुक्तीपत्र छापून 2 जणांकडून 2.25 लाख रुपये उकळले। या प्रकरणात 2घांना अटक झाली आहे। तिसरा आरोपी फरार आहे।